जानूच्या मूर्खपणामुळे जयंत करणार विश्वावरती जीवघेणा हल्ला. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता ह्या जानूने तिच्याकडे सगळे पुरावे असताना पण तिने स्वतःच्या आईबाबांना जयंतचं सत्य सांगितलेलं नसतं आणि बिचारा विश्वा हेच सांगत असतो की अगं जानू, आता तरी तू तुझ्या आईबाबांना सत्य सांगून टाक जयंतचं, कारण की हाच तुझ्याकडे शेवटचा पर्याय आहे. पण जानूला वाटत असतं की ती जयंतला खूप सारा त्रास देणार आणि त्याला पण छळछळ करून करून त्याला मारणार. पण जानूची याच ठिकाणी सगळ्यात मोठी चूक होते मित्रांनो, कारण की जानूने आत्तापर्यंत दुसऱ्यांचं कोणाचं काय ऐकलेलंच नसतं आणि तिच्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहिलंच की बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्यात किती संकटं आलेली असतात आणि तरी पण मात्र ह्या जानूला काडीची अक्कल नसते. आणि वटपौर्णिमेला तुम्ही पाहिलंच असेल की जयंतला हे समजलेलं असतं की जानूला त्याच्याबद्दल सगळं काही सत्य माहीत झालेलं आहे. म्हणजे जानू जे काही काय बोलते ना, की म्हणते की त्या जयंत कानिटकरचा मी असा सूड घेणार, त्याला पण मी तडफून तडफून मारणार, त्याचा ह्या जगासमोर पर्दाफाश करणार. ह्या सगळ्या गोष्टी आता जयंतला समजलेल्या असतात. म्हणजे जयंतला कळतं की जानूला सगळं काय आठवतंय, तर त्याच्यामुळे जानू माझा आता बदला घ्यायच्या पाठीमागे लागलेली आहे. त्याच्यामुळे जयंत ठरवतो की आता लवकरात लवकर मला असं काहीतरी केलं पाहिजे की जानूने हे करण्याचं धाडसच नाही केलं पाहिजे. आणि या ठिकाणीच मित्रांनो जानू तोंडावरती पडलेले असते. म्हणजेच बिचारा विश्वाने गेल्या एवढ्या दिवस मात्र ह्या जानूसाठी दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र कष्ट करून ह्याच्यासाठी सगळे पुरावे गोळा केले. त्या जयंतला सगळा काही चांगला धडा शिकवावा यासाठी सगळे पुरावे गोळा केलेले असतात, सगळं सत्य बाहेर काढलेलं असतं. पण या जानूला काडीची अक्कल पण नसते, कारण की ह्या जानूने जर वेळेत सगळं काही लक्ष्मी श्रीनिवासला सत्य सांगितलं असतं तर कदाचित मात्र बिचारा विश्वाला काही झालं नसतं. कारण की पुढे हा जयंत कानिटकर विश्वासोबत काय करतो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतोच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, लक्ष्मी आणि श्रीनिवासचा अजून पण जयंतवरती डोळे झाकून जो विश्वास असतो ना, ते पाहून तर जास्तच राग येतो. यार हे लक्ष्मी आणि श्रीनिवास नेमके आहेत कसे? कारण की श्रीनिवासला स्वतःच्या बायकोवरती जीवापाड प्रेम आहे, तुम्हाला माहीतच आहे, आणि लक्ष्मीला पण स्वतःच्या नवऱ्यावरती जीवापाड प्रेम आहे. मग ह्यांना साध्या चुका का दिसत नाहीत? कारण की त्यांना थोडं तरी दिसलं पाहिजे की हा जयंत कानिटकर खरंच माणूस चांगला आहे का नाही. कारण की त्यांची स्वतःची मुलगी एवढं त्यांच्यासमोर सांगत असते की हा जयंत चांगला नाही आहे, म्हणजेच हा जयंतला वेळ लागले, तरी पण ह्या लोकांना असं वाटत असतं की जयंत खूप चांगला आहे. पण त्यांची पण काही चूक नाही, कारण की ही जानूच चांगली नाही. कारण मित्रांनो जर जानूने वेळेत लक्ष्मी श्रीनिवासला सगळं काही जयंतबाबतचं सत्य सांगितलं असतं, तिच्याकडे व्हिडिओ होते, ऑडिओ होते, ए टू झेड गोष्टी होत्या. पण या जानूने तसं काहीच न करता तिने निर्णय घेतलेला असतो की ती स्वतः सगळ्या गोष्टींचा बदला घेणार. म्हणजेच मित्रांनो तुम्ही सांगा याच्यापेक्षा मोठा पोरखेळ कोणता असू शकतो? कारण की ह्या जानूला असं वाटत असतं, आता गिल्टी फील होत असती की विश्वाच्या आयुष्यात पूर्णपणे तिच्यामुळे बरबादी झालेली आहे. म्हणजेच तरी पण विश्वा सांगत असतो की तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही, या सगळ्याला जबाबदार जानू जयंत आहे. म्हणजेच मित्रांनो तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आता जानूला पण कळायला लागले की ती तिच्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते आणि खरोखरच जानू स्वतःच्या स्वार्थाचा विचार करते मित्रांनो, यामध्ये काहीच चूक नाही. कारण की जानूमुळे विश्वाचं पूर्ण आयुष्य बरबाद झालं हे मी गेले कित्येक दिवस तुम्हाला सांगतोय, माहीतच आहे. पण मित्रांनो ह्या जानूला कधी काडीची अक्कल येणार की तिने पण आता त्याच प्रकारे विश्वाचं आयुष्य सावरण्यास मदत केली पाहिजे. जसं विश्वाने आता जयंतचा पर्दाफाश करण्यासाठी जानूला वाटेल तेवढी मदत केली, स्वतःच्या घरच्यांच्या विरोधात गेला, आणि तरी पण मात्र ह्या जानूने एकदा पण विश्वाचं आयुष्य चांगलं होण्यासाठी एकदा पण प्रयत्न केला नाही. कारण की विश्वाच्या आयुष्यामध्ये जानूने जाऊन सगळ्यात पहिलं तर विश्वा आणि विश्वाच्या भावांमधील जे काही तुटलेलं नातं आहे ते पहिलं जोडलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मात्र सय्या आणि विश्वाचं नातं पण पहिल्यासारखं जोडलं पाहिजे आणि सगळे गैरसमज दूर केले पाहिजे. पण मित्रांनो ह्या जानूला कुठली पडली त्यांची परवा? ह्या दळवींच्या लोकांची एक गोष्ट तर चांगली समजली मित्रांनो, कारण की हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा फायदा बघतात, ह्यात काहीच चूक नाही. आणि तो महाबाली संतोष, तर आता या संतोषकडून काय अपेक्षा ठेवणार आहे आपण? तो स्वतःच्याच आईबापांच्या जीवावरती उठलेला असतो, तुम्हाला माहितीच आहे. पुढे तो संतोष आता ती फॅक्टरी बंद करण्यात पण यशस्वी होताना तुम्ही पुढे पाहाचाल. म्हणजेच मित्रांनो ह्या संतोषकडून काय शिकावं हेच अजूनपर्यंत आपल्याला समजलेलं नाही, आणि हाच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. कारण की हा संतोष जरी बालिशसारखा वागत असेल ना, तर त्याच्या डोक्यात एकच टार्गेट आहे, ते म्हणजे त्याच्या आईबाबांकडून बदला घेणं. कारण की मित्रांनो तुम्ही पाहायला जर गेलं तर असं एकट्या मुलाला साईडला सोडणं पूर्णपणे चुकीचं आहे. भलेही संतोषने खूप साऱ्या चुका केल्या, पण त्या चुकांना जबाबदार हे स्वतः आहेत. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवासने जर वेळेमध्ये संतोषला सावरलं असतं, वेळेमध्ये त्यांनी चुका केलेल्या असत्या, त्याला भयंकर शिक्षा दिल्या असत्या, तर संतोषने एवढ्या चुकाच केल्या नसत्या ना, तर ते ह्या सगळ्याला जबाबदार पण लक्ष्मी आणि श्रीनिवासच आहेत. तर त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, पुढे ह्या जयंतला आता सत्य समजल्याच्या नंतर जयंत पूर्ण सावध झालेला असतो. जयंत म्हणतो की जानू नाही नाही, तू असं करूच शकत नाही. तू जर माझाच पर्दाफाश करायचं जर ठरवलं तर हे कसं शक्य आहे? त्याच्यामुळे मी तुला सोडू शकणार नाही. त्याच्यामुळे आता मला लवकरात लवकर असं काहीतरी केलं पाहिजे की लवकरात लवकर जानूला जे लोक सपोर्ट करतात ना, आधी त्यांचा काटा काढणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहीतच आहे की सगळ्यात पहिला आपला विश्व आहे. त्याच्यामुळे आता जयंत सगळ्यात पहिला हल्ला करायचा ठरवतो विश्वावरती. कारण की विश्वाने आत्तापर्यंत जानूला खूप मदत केलेली आहे, त्याच्यामुळे जानूचं एवढं धाडस झालेलं आहे. आणि जानूला एक गोष्ट माहीत असते की जयंत तिला काहीच करू शकणार नाही, कारण की जयंतचं
जीवापाड प्रेम असतं आणि खरंच मित्रांनो जयंतचं जीवापाड प्रेम आहे, पण ते प्रेम व्यक्त करण्याची पद्धत जयंतची पूर्ण चुकीची आहे हे तुम्हाला चांगलंच समजलं असेल. म्हणजेच भलेही हा जयंत जानूसोबत कसा वागतोय, काय करतो हे तुम्ही तर चांगलं पाहिलंच, पण मात्र ह्या सगळ्या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की जयंत कानिटकर अजूनपर्यंत सुधारलेला नसतो. म्हणजेच तो ठरवतो की काही जरी झालं तरी मात्र मी जानूला माझं सत्य जगासमोर येऊ देणार नाही. कारण की ज्या प्रकारे जयंतने जानूसोबत चुकीच्या पद्धतीने तिला ट्रीट केलेलं असतं, तिला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, तिला पिंजऱ्यात बंद केलेलं असतं, तिचा छळ केलेला असतो, त्या सगळ्या गोष्टी जयंतला आठवत असतात. जयंत म्हणतो की काही जरी झालं तरी जानूला हे सत्य मी बाहेर आणून देणार नाही, त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. आणि जयंत आता सगळ्यात पहिले टार्गेट करतो जानूच्या फॅमिलीला. कारण तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी श्रीनिवास ज्या फॅक्टरीच्या जेव्हावरती उड्या मारत असतात ना, ती फॅक्टरी कोणाची असते माहिती आहे ना, ह्या जयंत कानिटकरची. कारण की त्यात इन्व्हेस्टमेंट जयंत कानिटकरने केलेलं असतं. तर जानू हे सगळं सत्य सांगणार असते कोणाला, दळवींच्या लोकांना, म्हणजे तिच्या आईबाबांना. आणि मित्रांनो तिथेच कहाणीत सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे की एकीकडे मात्र जयंत आता जानूला हे समजू देत नाही की त्याला देखील हे सत्य माहीत झाले की जानूला सगळं सत्य माहीत आहे. म्हणजे जयंत फक्त आता जानू जे काही वागते ना, फक्त त्याच्यावरती निरीक्षण ठेवतो. आणि सगळ्यात पहिलं आता पुढे आपल्या विश्वावरती जयंत जीवघेणा हल्ला करताना तुम्हाला पाहायला भेटेल. कारण की सगळ्यात पहिला टार्गेट असतो विश्वा. आणि विश्वा त्यावेळेस मात्र जयंतला म्हणत असतो की अरे जयंत तू मला मारून जरी टाकलं ना तरी पण आता जानू एवढी स्ट्रॉंग झालेली आहे की ती तुझा जगासमोर खरा चेहरा घेऊनच येईल. पण त्यावेळेस मात्र आता विश्वाला जयंत मारतो एवढा मारतो की सांगायलाच नको. पण आपला बिचारा विश्वा त्या संकटातून वाचतो. म्हणजेच मित्रांनो एक गोष्ट सांगा, ह्या जानू आणि जयंतच्या लव्ह स्टोरी पायी बिचाऱ्या विश्वाला का बळीचा बकरा बनवतात? म्हणजेच ह्या जानूला अजून पण काडीची अक्कल नाही की तिने आता तरी आईबाबांना जाऊन सत्य सांगावं, कमीत कमी त्याच्याविरुद्ध पुरावे असणारे तरी सगळ्यांना दाखवावे, कमीत कमी त्या भावनाला तरी सांगावं. पण या जानूला काहीच अक्कल नाही आहे. कारण की ह्या जानूमुळे मित्रांनो विश्वाचं पूर्ण कुटुंब बरबाद झालं, याला काहीच चूक नाही आहे. आणि विश्वाचे बाबा आणि विश्वा या दोघांमधील नातं तुटलं नाही, ह्या सगळ्याला जबाबदार जर म्हणलं तर ही जानूच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की जयंत कानिटकर विश्वावरती जीवघेणा हल्ला करतो आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जानूला जाणीव होती की तिने किती मोठी चुकीचं पाऊल उचललेलं आहे. आणि त्याच्यानंतर जयंत डायरेक्ट जानूला धमकी देतो की तू जर माझं सत्य कोणाला सांगायचा प्रयत्न करशील ना जानू, तर आज विश्वाची मी ही अवस्था केली, उद्या तुझ्या कुटुंबातल्या लोकांची पण अशी अवस्था करायला मी मागे पुढे पाहणार नाही. जे घडलं ते विसरून जा जानू. तर त्यावेळेस मात्र आता जानू प्रचंड घाबरलेली असते. जानूला समजत नसतं की आता नेमकं काय करावं. तर हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करायला अजिबात पण विसरू नका.